नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये. तर आजसुद्धा आपण मस्त अशी श्रावण स्पेशल नैवेद्यासाठी लागणारी गोडाची रेसिपी पाहणार आहोत. क्रीमी, मधुर, सात्विक अशी शेवयाची खीर. शेवयाची खीर हा गणपती बाप्पांचा सुद्धा आवडता नैवेद्य आहे. जसे गणपती बाप्पांना मोदक प्रिय आहेत, तसेच शेवयाची खीरसुद्धा प्रिय आहे. म्हणून जेव्हा 5 दिवस आपल्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात, त्या 5 दिवसापैकी एका दिवशी शेवयाची खीर ही सगळ्यांच्याच घरी बनते. अशी ही सात्विक, मधुर आणि क्रीमी शेवयाची खीर कशी करायची ते आपण पाहणार आहोत. शेवयाची खीर ही सगळेच करतात, पण एकदा माझ्या पद्धतीने अशी एकदा तुम्ही खीर करून पहा. नक्कीच तुम्हाला ती आवडेल. अचानक जर का कोण पाहुणे आपल्या घरी आले, तर आपण गोडाच्या पदार्थामध्ये शेवयाची खीरच पटकन अशी होणारी असते, त्यामुळे आपण शेवयाची खीरच करतो. कारण शेवया ह्या अगदी सर्वांच्याच घरी उपलब्ध असतात. चला तर जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. शेवयाची खीर करण्यासाठी इथे मी रेडीमेड मिळतात त्या शेवया घेतल्या आहेत. या शेवया अशा लांब लांब असतात, त्या अशा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तोडून घ्यायच्या आहेत. शेवयांमध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, एक रोस्टेड शेवया आणि दुसऱ्या म्हणजे न भाजलेल्या शेवया. इथे या शेवया घेताना मी भाजलेल्या शेवया घेतल्या आहेत, पण थोड्याशा आपल्याला त्या तुपामध्ये पुन्हा आणि परतून घ्यायच्या आहेत. त्यामुळे शेवयाची खीर खमंग अशी तयार होईल. रेसिपीमध्ये अगदी खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत, त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा. आणखीन चॅनलवर तुम्ही प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता इथे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातले आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट घालून थोडेसे गुलाबी रंगावर छान असे परतून घेणार आहे. ड्रायफ्रूट घालणं हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातले तरीसुद्धा चालतील. परंतु थोडेसे ड्रायफ्रूट घातले तर खीर जरा लुकवाईज छान दिसते. आता हे तळलेले ड्रायफ्रूट आहेत ते आता मी काढून घेतले आहेत आणि त्याच कढईमध्ये 1 ते 2 टीस्पून साजूक तूप घातले आहे. या खिरीला तुपाचे प्रमाण पण अगदी कमी लागते. अगदी कमीत कमी तुपातसुद्धा ही खीर अगदी चविष्ट अशी तयार होते. तूप थोडे गरम झाल्यानंतर यामध्ये शेवया घालायच्या आहेत. या शेवया 2 वाट्या आहेत. इथे मी शेवया घेताना रेडीमेड घेतल्या आहेत, परंतु तुमच्याकडे जर का घरगुती केलेल्या गव्हाच्या शेवया असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता कढईमध्ये शेवया घातल्यानंतर 1 ते 2 मिनिट गॅस बारीक करून शेवया गोल्डन ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. हे पहा, शेवया छान आता भाजल्या गेल्या आहेत. नंतर यामध्ये दूध घालायचे आहे. हे दूध रूम टेम्परेचरवरचे आहे आणि अर्धा लिटर दूध मी इथे वापरले आहे. आता हे दूध शेवयामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत थोडा वेळ ढवळत राहायचं आहे. शेवया इथे कच्च्या असल्यामुळे दूध थोडे पातळ दिसत आहे. जसे जसे उकळी येईल तसे तसे हे दाटसर व्हायला लागेल. हे पहा, हळूहळू आता छान अशी उकळी यायला लागली आहे. गॅस बारीक करून अधूनमधून सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे शेवया आहेत त्या तळाला चिकटणार नाहीत. पहा, खिरीला छान आता अशी उकळी आली आहे. शेवया तुपामध्ये गोल्डन ब्राऊन केल्यामुळे खिरीला कलरसुद्धा अगदी मस्त असा येतो. हे पहा, खिरीला आता मस्त मोठी उकळी आली आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि 3 ते 4 मिनिट आतील शेवया मऊ शिजेपर्यंत आणि खिरीला दाटसरपणा येईपर्यंत खीर उकळून घ्यायची आहे. आणि खीर उकळत असताना अधूनमधून ढवळतसुद्धा राहायचं आहे, म्हणजे खीर तळाशी चिकटणार नाही. पहा, खिरीला किती मस्त असा कलर आला आहे. जसा पेढ्यांना असतो तसाच अगदी खिरीलासुद्धा कलर आला आहे. आता यामध्ये पाऊण वाटी साखर घातली आहे. 2 वाट्या शेवया, अर्धा लिटर दूध यासाठी पाऊण वाटी मी साखर इथे वापरली आहे. परंतु तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुम्हाला साखर हवी आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. तर यामध्ये मगाशी तळून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत आणि छान असे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी खिरीमध्ये घालण्यासाठी 5 ते 6 केशरच्या काड्यासुद्धा घातल्या आहेत. त्यामुळे जरा खिरीला कलर छान येतो. केशर घालणंसुद्धा ऐच्छिक आहे. आता ह्या केशरच्या काड्या खिरीमध्ये जशा जशा शिजतील तसा तसा खिरीला कलर छान असा येत जाईल. इथे मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घेतल्या आहेत. या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत. गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा आवडत असतील तरच घाला, नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल. पहा, खिरीला किती मस्त असा कलर यायला लागला आहे. या खिरीला लागणाऱ्या साहित्याची लिस्ट मी कॅप्शनमध्ये दिली आहे, नक्की चेक करा. पहा, दाटसर आणि क्रीमी अशी शेवयाची खीर तयार झाली आहे.
आता गॅस बारीक करायचा आहे आणि ही खीर 1 मिनिटभर बारीक गॅसवर शिजू द्यायची आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घालायची आहे. अशी ही शेवयाची खीर श्रावणामध्ये तुम्हीसुद्धा नैवेद्यासाठी करून पहा. साखरेचे कॅरमेल अजिबात न करतासुद्धा खिरीला कलर किती मस्त आला आहे तुम्ही पाहू शकता. शेवया अशा तुपावरती गोल्डन ब्राऊन कलरवर भाजल्या की खिरीलासुद्धा हा मस्त असा गोल्डन कलर येतो. पहा, गरमागरम क्रीमी अशी शेवयाची खीर तयार आहे. ती आता मी बाऊलमध्ये सर्वसुद्धा केली आहे. आणि हो, खिरीमध्ये दूध घालताना रूम टेम्परेचरवर असलेले दूध घाला. फ्रीजमधील दूध घातले तर खीर फुटण्याची शक्यता असते. अशाच पारंपरिक, सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा. आणि ही शेवयाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्या छान छान कमेंट वाचायला मला नक्की आवडतील. आता खिरीवरती थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घालून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा घातल्या आहेत. पहा, खीर किती मस्त दिसत आहे. अशी शेवयाची खीर तुम्हीसुद्धा करून पहा. आणि पुढील कोणती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. अशी ही शेवयाच्या खिरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.